केला तर सप्तशृंगी क्रिएशनची काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे कोणत्या तऱ्हेच्या साड्या इथे सगळ्यात जास्त विक्रय केल्या जातात? अच्छा. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही हा. सप्तशृंगी क्रिएशनमध्ये ऑल टाइप ऑफ सिल्क आपल्याकडे अवेलेबल आहे. बरं. म्हणजे प्रत्येक प्रकारचं सिल्क आपल्याकडे आहे, की मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त ज्या साड्या बनतात हं, त्या आहे चंदेरी आणि महेश्वरी. बरं. ज्यावेळेस आपण आउट ऑफ मध्य प्रदेश जातो, हं, त्यावेळेस या साड्यांच्या किमतीमध्ये दर वाढतात हो. आणि मग तिथल्या लोकांना जर ती घेण्याची इच्छाही असेल, हं, तरी पण कधी-कधी असं होतं, की किमतीमुळे किंवा मग ह्या साड्या कशा आहेत, त्यांचे हं. वैशिष्ट्य काय आहे, हे समोरचा व्यक्ती त्यांना कदाचित तेवढं समजावून सांगू शकत बरोबर. नसेल. हं. त्यामुळे सुरुवात केली आम्ही ती महेश्वरी आणि चंदेरीपासून अच्छा. आणि नक्कीच ऑनलाईनमध्ये ज्यावेळेस यांच्या खोलात आम्ही शिरलो, कारण जुनं ते सोनं हे आपण फक्त हो, ऐकतोय, पण अगदी ते मी बरोबर. अनुभवलं आहे, अगदी की जितक्या खोलवर आपण शिरू, हं, तितकं सुंदर गोष्टी बाहेर पडतात. वाह! आणि महेश्वरीचे इतके पैलू, इतक्या डिझाईन्स, चंदेरी साड्या, त्यांची काय खासियत आहे, राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया आहेत, हो, म्हणजे त्या स्पेशली चंदेरी साडीज वेअर करायच्यात. का? हो. कारण सौंदर्य आणखी जास्त छान दिसलं अगदी पाहिजे. बरोबर. आणि त्याचबरोबर त्यांचं व्यक्तिगत जे लूक आहे ते प्रभावशाली वाटलं पाहिजे. अगदी बरोबर. सौंदर्य आणि प्रभावशाली या दोन्ही गोष्टी जर आपल्याला एका साडीमध्ये मिळत असतील, तर हं, नक्कीच ती लोकप्रिय होणार. आणि म्हणून मला असं वाटतं हेच आम्ही जे आहे ते जगासमोर हो. जसं ॲज इट इज मांडत गेलो बरोबर, आणि सप्तशृंगीमधली जी स्पेशालिटी आहे ती महेश्वरी आणि चंदेरी या बनत बरोबर. गेल्या. एक कारिगर खूप हं, चांगल्या उद्देशाने त्यांनी स्थापना हं, केली, की प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. हं. कोणीही आपल्या राज्यामध्ये बेरोजगार राहून चालू नको. नये. त्यामुळे महेश्वर नर्मदा नदीच्या काठावर अगदी. त्यांनी या सुरेख छोट्या व्यवसायाची सुरुवात केली. रेवा महेश्वरी, हो. त्याच्यानंतर मग 3 किला महेश्वरी या सगळ्यात आधी बनल्या जाणाऱ्या साड्या, हां, इंदुरी महेश्वरी हां. या सगळ्यात आधी बनणाऱ्या साड्या आणि मग तिथून सुरुवात झाली ती म्हणजे नर्मदा बॉर्डर. हं, जशी नर्मदा नदीची वेव्हज येतात हं. तसे त्यांचे काठ बनवण्यात आले. म्हणजे बरोबर. प्रत्येक साध्या गोष्टीतनं हं. एक खूप मोठी कला उत्पन्न झाली आहे या अगदी महेश्वरी साड्यांमध्ये असं मला म्हणायला नक्कीच खूप आवडेल. छान